आता तुम्ही परत विचाराल, इथं आम्ही हळदी कुंकू खेळण्यासाठी आलेलो आहोत, होम मिनिस्टर मध्ये पैठण्या जिंकण्यासाठी आलेलो आहोत. आता मग इथे गप्पा मारायच्या का? हो, इथे गप्पाच मारायच्या, पण मी सांगेल तशा गप्पा जेव्हा तुम्ही मारणार तेव्हा तुम्ही पोहोचणार आहात तुमच्या थेट पैठणीपर्यंत. हाय, ऋतू आणि पूजा ब्लॉग्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाओ. तर चला, आपल्या व्हिडिओला सुरुवात झाली आहे. आणि मी तुम्हाला सर्वांना साडीमध्ये दिसते. तर खूप काहींच्या मनात प्रश्न पडला असेल की पूजाने साडी काय वेअर केली आहे. तर आज आपल्याला जायचं आहे होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाला आणि सोबतच हळदी कुंकवालाही जायचं आहे. तर आजचाही व्हिडिओ खूप छान असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघत राहा. तर चला, आता जवळपास सायंकाळचे 5:30 वाजले आणि मी निघाले कार्यक्रमाला, पण माझ्यासोबत कोणी नव्हतं. सो मी मम्मीला घ्यायला आली. तर मम्मी इथे ब्युटी पार्लरमध्ये आलेली होती. तर मग इथे आल्यानंतर मी तिला बोलली की आपण दोघी जाऊ म्हणून. तर ती बोलली ठीक आहे, चल येते मी तुझ्यासोबत. चला, मस्त एका कार्यक्रमाला चाललोय आम्ही. पूजा आणि मी छान मस्त रेडी होऊन चाललोय. आता तुम्हाला पुढे दाखवू आम्ही कुठे जाणार आहे. तर हे रिलायन्स मॉल आणि ह्या मॉलमध्ये आम्ही कायम येत असतो. आमच्या घरापासून जवळपास 5 मिनिटावर असणारं हे मॉल. इथे आज हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता, सोबतच होम मिनिस्टरचा खेळही होता. तर तुम्ही बघू शकता, खूप छान असं सजावट वगैरे होती आणि खूप सुंदर सुंदर साड्या नेसलेल्या बायका आलेल्या होत्या. तर बॅकग्राऊंडला गाणी चालू होती, त्यामुळे मी आवाज बंद करून व्हॉइस ओव्हर करते. तर होम मिनिस्टरवालं गाणं चालू होतं आणि ॲक्च्युली ते गाणं खरं तर मला खूप आवडतं. तर खूप छान वाटत होतं आणि बायकांची गर्दी वाढत चालली होती. तर इथे बसल्यानंतर सुरुवातीला आम्हाला हळदी कुंकू लावण्यात आलं आणि त्यानंतर तिळगुळ वगैरे वाटले आम्ही एकमेकांना. तर छान वाटलं. खूप दिवसांनंतर मी आज बाहेर आली होती आणि खूप मजेदार खेळ खेळलो आम्ही. पुढे तेही तुम्हाला बघायला भेटेलच. आणि जे काही विजेता होते त्यांना आज पैठणी मिळणार होती. तर आजचा कार्यक्रम खूप छान झाला, बघत राहा पुढे. स्वागत करते. आणि परत एकदा ज्यांना आवाज गेला असेल त्यांच्यासाठी आणि ज्यांच्यापर्यंत माझा आवाज नसेल पोहोचला त्या सर्वांसाठी पुन्हा एकदा सांगते, आपण सगळ्याजणी खूप छान दिसत आहात. हळदी कुंकवाच्या निमित्ताने आपल्या सर्वांचं एकत्र येणं, रांधावाडा आणि उष्टीकाडा ह्या चौकटीतून आपल्या रिलायन्स मॉलने आज आपल्याला प्रथमतः बाहेर काढलेलं आहे. आणि फक्त शॉपिंगच नाही तर शॉपिंग सोबत धमाल, खूप सारी एन्जॉयमेंट, बक्षिसं आणि आतमधल्या खरेदीवर खूप सारे गिफ्ट्स ऑफर्स आपल्याला मिळणार आहे, जे नेहमीच आपल्या रिलायन्स स्मार्ट मॉल आपल्याला देत आलेलं आहेतच. आणि अशा अनुषंगाने आज आपल्या रिलायन्स स्मार्ट मॉलने आपल्या सर्वांसाठी खेळ पैठणीचा आयोजित केलेला आहे. असाच खूप सुंदर खेळ आपण सगळ्याजणी खेळणार आहोत. आणि ईच अँड एव्हरीवन, प्रत्येक माझी मैत्रिणी ह्या गेममध्ये सहभागी होणार आहे. इथे आपलं कोणालाही वयाचे बंधन नाहीये. इथे कोणीही 16 पेक्षा कमी नाहीये. आहे का कोणी 16 पेक्षा कमी? 16 वर्षापेक्षा कोणी कमी आहेत का? सगळ्या 16 वर्षाच्या पुढच्या आहेत ना? कोणी 60+ आहे का? 60 वर्षांचे आहे का? नाही, मला कोणीच नाही इथे 60 वर्षाचे दिसत आहे. कारण इथे 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 सहभागी होणारी माझी प्रत्येक मैत्रीण आज 60+ नसणार आहे, 60 वर्षाच्या पुढची नसणार आहे. सगळ्याजणी 16, फक्त 16 वर्षांचे असणार आहे. तर सो जाएंगे वो सारे बच्चे मेरे पास आएंगे. आपल्या सगळ्या माता भगिनींनी, मैत्रिणींनी आपल्या जवळची सगळी छोटी छोटी मुलं माझ्याकडे पाठवायची आहे. तर कार्यक्रमाची सुरुवात आपल्या चिमुकल्या मुलांनी केली. तर महिला मंडळांसोबत प्रत्येकासोबत एक स्वतःचा मुलगा मुलगी कोणी ना कोणी आलेलंच होतं. तर मुलांनाही एक्साइटमेंट असते की काय गेम असणार आहे वगैरे. तर मग सर्वात आधी मुलांचा गेम झाला, ट्रेजर हंट म्हणून गेम झाला. तर या गेममध्ये असं होतं की प्रत्येक मुलाने $2चा आपल्या आईवडिलांकडनं घेऊन यायचा. तर मोस्टली सगळे मुलं आपल्या आईसोबतच आलेले होते. सुरुवातीला तर प्रत्येकाचं नाव वगैरे विचारलं आणि त्यानंतर गेम सुरू केला. तर खूप मजा आली. तसेच उभे राहा छानपैकी. व्हेरी गुड. आणि आता व्हेरी गुड. सगळ्यांनी ते पैसे आपल्या हातात ठेवायचे आहे. पैसे आपल्या हातात ठेवायचे. चला पटकन माझ्या राईटला आणि माझ्या लेफ्टला छानपैकी अशी एक लाईन बनवा. एक मिनिट फक्त, एक मिनिट. $2चा ठोकळा. अजून एक $2चा ठोकळा. ये $2चा ठोकळा मला मिळालेला आहे. आणि छानपैकी समोर ते फोटोग्राफर दादा छानची स्माइल द्या. सगळे छोटी मुलं समोर बघा.
न्यूजला देखील येणार आहे तेव्हा आपण नाही का, जाय ना. सगळ्या न्यूज मध्ये देखील झळकणार आहोत. ऐका तू कॅमेरा हळदी कुंकू हे पैठणीकडे पोहोचेपर्यंत बऱ्याचशा शिड्यांवरून बऱ्याचशा पायऱ्यांवरून आपल्याला जावं लागणार आहे. तेव्हा पहिल्या गेम पासून आपण सुरू करणार आहोत आणि ह्या गेम मध्ये सहभागी होण्यासाठी मी तुम्हा सर्वांना स्टेजवर येण्याची विनंती करते. त्या घरातून आपल्या पुरुष मंडळीकडनं मग हजबंड असतील, सासरे असतील किंवा दीर वगैरे जे कोणी, असं ऐकलं जातं की बायका फार बोलक्या असतात, त्यांना फारच बोलायला लागतात. पण मग बोलायचं कसं, आता इथे आपल्याला बोलायचंच आहे. मग आता तुम्ही परत विचाराल, इथं आम्ही हळदी कुंकू खेळण्यासाठी आलेलो आहोत, होम मिनिस्टर मध्ये पैठण्या जिंकण्यासाठी आलेलो आहोत. आता मग इथे गप्पा मारायच्या का? हो, इथे गप्पाच मारायच्या. पण मी सांगेल तशा गप्पा जेव्हा तुम्ही मारणार तेव्हा तुम्ही पोहोचणार आहात तुमच्या थेट पैठणीपर्यंत किंवा आकर्षक अशा भेटवस्तूंपर्यंत. तर आता तुम्हाला बोलण्यासाठी, गप्पा मारण्यासाठी मी एक सेंटेन्स देणार आहे. रेडी? एक सेंटेन्स मी देणार आहे. त्या सेंटेन्स तुम्ही याला मॅक्सिमम टाइम रिपिटेशन करायचं आहे. तुम्हाला जास्तीत जास्त वेळा ते सेंटेन्स उच्चार करायचा आहे. थांबायचं नाही, स्टॉप घ्यायचं नाही, चुकायचं नाही. जी कोणतीही लेडीज या सेंटेन्सचं मॅक्सिमम टाइम रिपिटेशन करील ती ठरणार आहे आपल्या यातून पुढच्या गेमसाठी विनर. ओके, सेंटेन्स सांगू. सेंटेन्स असं आहे, श्रुती. माहीत आहे तुम्हाला सर्वांना बऱ्यापैकी, आपल्या घरात आहे, नातेवाईकात आहे, शेजारी पाजारी आहे, मित्रमंडळींमध्ये आहे. श्रुती नावाची मुलगी. श्रुती की पुत्री कृती. श्रुती की पुत्री कृती. आलं लक्षात? श्रुती की पुत्री कृती. या सेंटेन्सचं मॅक्सिमम टाइम रिपिटेशन करायचं. आणि यामध्ये जे माता भगिनी जास्तीत जास्त, तुमच्याबरोबर मी परत सांगणार, जे माता भगिनी जास्तीत जास्त वेळेस ह्या सेंटेन्सचं रिपिटेशन करल ते ठरणार आहे आपल्या ह्या फर्स्ट राऊंडची पुढच्या राऊंडमध्ये जाण्यासाठी विनर. गॉट इट? आलं लक्षात? चला करा सुरुवात. श्रुती. श्रुती की पुत्री कृती. 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 माझ्याकडे पाहिल्यानंतर असं काही वेगळं जाणवत आहे का? कारण ते कृतीचं वेगळंच काही काही दिसतं. मलाच माझा चेहरा आरशात पाहावा लागेल. ओके, स्टार्ट. श्रुती की पुत्री कृती. 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 थँक्यू. माझा आणि बघू शकता खूप सुंदर असा सनसेट इकडे झालेला आहे. पहिल्याच राऊंडला खूप सारी महिलांची गर्दी होती, त्यामुळे बराच वेळ गेला. आणि त्यानंतर मग दुसऱ्या राऊंडची सुरुवात झाली. सेंटेन्स रिपिटेशनसाठी. आणि आता आपल्याला वापरायचे आहे हे यूज अँड थ्रोचे ग्लासेस. त्या ग्लासेस यूज करण्यासाठी आपण 5 महिलांचा असं एक लाईन अप करणार आहोत. 5 महिलांचा ग्रुप असणार आहे. 5 महिलांनी इथे येऊन असं छानपैकी एक लाईन करायची आहे. 5 जणी या. पहिल्या 5 जणी या. And your time start now. तर इथे तुम्ही बघू शकता दुसऱ्या राऊंडमध्ये मी पुन्हा एकदा पार्टिसिपेट केलं आणि मी मम्मीलाही खूप फोर्स केला की पार्टिसिपेट कर म्हणून. तर इथे ना प्लास्टिकचा ग्लास डोक्यावर ठेवून चालायचं होतं आणि जो पूर्ण वेळ म्हणजे लाईनपर्यंत पोहोचेल तर तो विजेता असं होतं. तर बरेच गेम त्यांनी ठेवलेले होते पण खूप वेळ झाला. जवळपास सायंकाळचे 7 वाजले होते आणि तुम्ही बघताय महिलांची गर्दी खूप वाढलेली होती. एक राऊंड कंप्लीट करायला खूप सारा वेळ जात होता. आणि आज प्रदोष होता, परत आईंना मिस्टरांना उपवास होता, तर स्वयंपाकही करायचा होता. तेवढ्यात आपलं बाळही झोपलेलं होतं, त्यामुळे मग काय वाटलं नाही. तर मम्मीलाही जेवण करायचं होतं, घरी पप्पांसाठी स्वयंपाक करायचं होतं, त्यामुळे आम्ही दोघी पुढे निघून आलो. आणि जवळपास तो गेम 9, 9:30, 10 वाजेपर्यंत चालू असेल, कारण एकाच राऊंडला भरपूर वेळ जात होता. आणि घरी आल्यानंतर मग मिस्टर घरीच होते, फ्रेश वगैरे झाले, तर त्यांच्यासाठी मस्त चहा बनवला. तर ते इथे तुमच्या सर्वांशी बोलत आहे. गुड इव्हिनिंग सर्वांना असं म्हणता येते. मी आवाज बंद केला आहे कारण बॅकग्राऊंडला टीव्हीचा आवाज चालू होता. तर आपलं बाळ घरी आल्यानंतरही मी घरी आले तरी ते झोपलेलंच होतं शांततेत. तर तुम्ही म्हणशाल बाळाला सोडून कसं गेली, पण मिस्टर होते घरी त्यामुळे काही वाटलं नाही. आणि आई मला बोलल्या की जा तू, एवढ्यात तू कुठे बाहेर गेली नाही तर तुला छान वाटेल म्हणून. तर घरी आल्यानंतर मी स्वयंपाकाला सुरुवात केली.
तर आज आहे प्रदोष आणि प्रदोष असल्यामुळे ना सकाळपासून सर्वांचा उपवास होता. तर म्हटलं चला आता स्वयंपाकाला सुरुवात करू. तर सगळ्यांचा विचार करूनच मी घरी आली. तर तसं तर तिथे कार्यक्रम बराच वेळ चालू होता. तर आता इथे मी मेथीची भाजी करते आणि एका साईडला कुकरमध्ये डाळ लावली होती. तर उपवास असला ना तर आपला डाळ भाताचा नैवेद्य फिक्स असतो आणि सोबत मेथीची भाजी, त्यासोबत गोड काहीतरी करायचं होतं. तर म्हटलं गाजराचा हलवा करू आणि आईंनी सकाळीच भाजी वगैरे आणली होती गावातून आणि दुपारीच मी भाजी निवडून ठेवलेली. मेथीची भाजी, त्यानंतर कोथिंबीर, बराचसा भाजीपाला वगैरे फ्रीजमध्ये सेट करून ठेवला. त्यामुळे मग संध्याकाळी मला इतकी तयारी करण्याची गरज नाही भासली. मेथीची भाजी टाकल्यानंतर मग मी गाजर वगैरे किसून घेतलं. एका साईडला पीठ मळून ठेवलं. त्यामुळे मग फटाफट स्वयंपाक झाला. तर आज मी तुम्हाला एकटीच दिसते किचनमध्ये. ऋतुताई काही तुम्हाला दिसत नाही आहे. तर काल त्यांचं मतदान होतं नाशिकला, तर त्यामुळे त्या माहेरी गेल्या होत्या आणि आजही त्या तिकडेच आहे म्हणजे मुक्कामी. तर कदाचित उद्या त्या तुम्हाला दिसतील आल्यानंतर. तर मला माहिती नाही त्या कधी येतील म्हणून. तर त्यांचा फोन आलेला की अमोल भाऊही नाशिकला गेलेले होते, तर त्यांचा काही स्वयंपाक करू नको. तर जेवण करायला मी, मिस्टर आणि आई आम्ही तिघेच होतो. तर जरी तिघे जरी असलो ना तरी आपल्याला देवाला नैवेद्य दाखवायचा असतो, त्यामुळे गोड काहीतरी करावं लागतं. तर मी बरेच पंचपक्वान्न केलेले होते, पुढे तुम्हाला बघायला भेटतीलच. आणि मी स्वयंपाक करत असताना आई दुकानावरून आल्या होत्या. तर त्या मला विचारत होत्या कार्यक्रम कसा झाला, काय काय झालं, कधी आली वगैरे वगैरे. तर मी त्यांना बोलली की मी 2 राऊंडमध्ये पार्टिसिपेट केलं आणि अजून बरेच पुढे राऊंड होते, पण मग स्वयंपाक वगैरे करायचं होतं आणि बाळ पण घरी होतं, त्यामुळे मग मी घरी निघून आली. तर तुम्हाला विशेष वाटेल, पण मग आमच्या आई मला म्हणत होत्या की स्वयंपाक राहू दे, तू पुन्हा जा, मी आली घरी, मी स्वयंपाक करते, तोपर्यंत तू राऊंड वगैरे कंप्लीट करून येशील. तर त्यांना खूप हौस होती, त्यांची खूप इच्छा होती की मी पैठणी जिंकून घरी आणावी म्हणून. पण मग बाळालाही सोडून मला इतक्या वेळ थांबता नव्हतं येत, कारण मग मनामध्ये धाकधूक असते ना, बाळ उठतं की काय वगैरे. पण त्या मला म्हणत होत्या मी आहे, मी तुला फोन करते, तू जा म्हणून. पण मग मी काय गेली नाही. मी बोलली नको, तुम्ही पण दमून आलेले आहे, तुम्ही आराम करा, मी स्वयंपाक करते, आपण जेवण वगैरे करू. जाऊ द्या, पैठणी कधी ना कधी नंतर भेटेल. आणि आईंनी आज ऋतुताईंची भरपूर आठवण काढली. तर त्यांना असं वाटत होतं की ऋतू असती तर तिला पैठणी मिळाली असती, ती बिंदास्त खेळली असती, तिला तिथे थांबता आलं असतं. कारण मला थांबता आलं नाही, पण निदान त्या तरी थांबल्या असत्या. तर असा गेला माझा आजचा दिवस. तर खूप छान वाटलं आज. खरं तर पैठणीची अपेक्षा नव्हती, पण तिथे गेल्यानंतर जो आनंद होता ना तो खूप अनमोल होता आणि खूप छान वाटलं. सर्व महिला मंडळीसोबत मस्त खेळायला आणि ते गेम्स वगैरे होते, तर त्यात पण खूप मजा आली, खूप छान वाटलं. तर आता जवळपास रात्रीचे 9 वाजत आले होते आणि तुम्हाला विशेष वाटेल, आपला लाडू अजूनही झोपलेलाच होता आणि तो झोपलेला होता म्हणून मला स्वयंपाकही लवकर करता आला. तर इथे तुम्ही बघताय मी मस्त असा गाजराचा हलवा बनवला आहे आणि एका साईडला आहे ना पनीर घोटाळा बनवला आहे. थोडंसं पनीर होतं, तर मिस्टरांसाठी त्याची एक भाजी बनवली आणि फायनली माझे इथे पूर्ण स्वयंपाक बनवून झाला. तर डाळ, भात, चपाती, मेथीची भाजी, पनीर घोटाळा आणि गाजर हलवा असा आपला आजचा मेनू. तर इथे छान असे मी ताट तयार केलं नैवेद्य दाखवण्यासाठी. तर मी आईंनाच बोलली की तुम्ही नैवेद्य दाखवा म्हणून. तर नैवेद्य वगैरे दाखवला आणि त्यानंतर मिस्टरांना जेवायला ताट दिलं. तर आम्ही देवाला जे ताट दाखवतो ना तेच आम्ही जेवायला घेत असतो पुढे. तर चला आता आम्ही जेवण वगैरे करून घेतो आणि आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शुभरात्री.